स्टील सिटी ऑफ महाराष्ट्र अशी जालना शहराची ओळख. त्याचबरोबर सीड्स हब म्हणून देखील जालना शहराला ओळखलं जातं. शहरात असंख्य बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत. या कंपन्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून दर्जेदार बियाण्याचं उत्पादन करत असतात आणि हे बियाणं राज्यभरातील शेतकऱ्यांना विक्री करत असतात. परंतु मागील काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलंय. जालना तालुक्यातील दहिफळ येथील 2 शेतकऱ्यांची अशाच पद्धतीने फसवणूक झालीये. तब्बल 6 एकर क्षेत्रावर लावलेल्या मक्याला दाणेच न आल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचं नुकसान सहन करावं लागलंय. तुमचं पूर्ण नाव सांगा. दिलीप बाजीराव काळे. किती एकर मक्का लावली? कोणत्या कंपनीची मक्का होती? 2 एकर 8 गुंठे मका आहे जी बाहेर कंपनीची. बरं. या मक्यावरती आतापर्यंत किती खर्च झाला साधारण? जवळपास 50,000 रुपये खर्च झाला आहे मकावर. बरं. आणि आणि खत औषधी समजा मेहनत की व्हायला गेली. काय भावाची मक्का होती? कशा पद्धतीचं आश्वासन दिलं? 3,000 रुपये क्विंटलची मका होती बीटी सगट. आणि ते ना समजा जे सांगितले समजा सांगितलं ते आम्ही केलं. प्रॉब्लेम आता आम्ही पाहिला तर कणीस भरलंच नाही, दाणेच नाही आले का? दाणेच नाही आले. सगळ्या मग प्लॉटमध्ये अशीच कंडिशन? पूर्ण प्लॉटमध्ये ते जवळपास 3 लाखाच्या पुढचं नुकसान झालं. कंपनीवाले समजा अजून काही समजा सांगतो म्हणले. तुमची काय मागणी कंपनीवाले? आमची मागणी आमची नुकसान भरपाई देण्यात यावं. माझं नाव ज्योती किरण तायडे, सहाय्यक कृषी अधिकारी, दहिफळ या गावातील दिलीप बाजीराव काळे यांच्या शेतामध्ये मका पिकाची पाहणी करता क्षणी मला शेतकऱ्यांनी कळवण्यात आलं की माझ्या शेतामध्ये मका हा भरलेला नाही. त्यासाठी मी या शेतामध्ये यांच्या पाहणी केली असता मला खरंच त्यांच्या मक्याला दाणेच नाही आढळून आले. त्यामुळे त्यांनी मला विचारणा केली की मॅडम यावर काय उपाय आहे. तर मी पाहणी करून आमच्या वरिष्ठांना याबद्दल सांगेल. तालुक्यातील दहिफळ या गावातील आणखीही 10 ते 12 शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली होती. परंतु या शेतकऱ्यांच्या शेतातील मक्याला चांगल्या पद्धतीने कणसे आले असून त्यांना दाणे देखील व्यवस्थित भरले आहेत. परंतु दिलीप बाजीराव काळे आणि जनाबाई राजेंद्र काळे या 2 शेतकऱ्यांच्या 6 एकर शेतातील मक्याला मात्र कणसे मोठ्या प्रमाणावर आली असली तरी कणसांना दाणेच आलेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. बायर कंपनीचं हे बियाणं असून 3,000 रुपये प्रति क्विंटलनं या बियाण्याची खरेदी करण्याचं आश्वासन कंपनीनं दिलं होतं. कंपनीनं दिलेलं बियाणं हे बोगस असल्यामुळेच कणसांना दाणे आले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. त्यामुळे संबंधित कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी शेतकरी दिलीप काळे यांनी केली आहे. नारायण काळे, दर्पणकार न्यूज, जालना.